नमस्कार मंडळी. तर आज तुम्हाला मी टॅमॅटोची झटपट अशी चटणी दाखवते, जी तुम्ही लवकरात लवकर बनवू शकता. तर इथे मी लाल असे टॅमॅटो घेतलेले आहेत 2 कापून. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट घेतले आणि घरचीच लाल चटणी घेतलेली आहे. तर इथे बघा तव्यावर 2 चमचे असं तेल घातलेलं आहे. गरम झालं की टॅमॅटो त्याच्यामध्ये घालायचे आणि थोडेसे नरम करून घ्यायचे. टोमॅटो थोडेसे सॉफ्ट झाले पाहिजेत. आता जी लाल चटणी घेतलेली आहे ती घरीच बनवलेली आहे. त्यामध्ये खोबरं, लसूण, लाल मिरची, मीठ हे सर्व घातलेलं आहे. जशी आपण पावसाळ्यामध्ये किंवा वर्षभरासाठी करून ठेवतो ती चटणी घेतलेली आहे. तर टोमॅटो इथे थोडेसे लाल म्हणजे परतून झालेले आहेत, नरम झालेले आहेत. यावर आता आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालूया. कारण टोमॅटो आपल्याला कच्चे आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काही घातलेलं नाही आहे. तर चवीनुसार थोडंसं मीठ घालते. ते थोडंसं परतून घ्यायचं आहे. आता बघा इथे टोमॅटो मस्त असे नरम झालेले आहेत. आता यावर आपण चटणी जी आहे, लाल चटणी जी आहे ती घालायची आहे. जर का तुमच्याकडे चटणी नसेल तर तुम्ही लसूण आणि मसाला मिक्स करून घाला, तरीसुद्धा छान चव येईल. चटणी थोड्या वेळ परतून घ्यायची. गॅस एकदम मंद करायचा आहे, नाहीतर करपून जाईल. तर इथे असं परतून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 मिनिटच परतायचं आहे. जास्त परतायचं नाही आहे, कारण टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे. अशी चटणी तुम्ही डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता. भाजीऐवजी अशी चटणी करून बघा. चपातीसोबत, भाकरीसोबत खूप छान लागते. आणि जर का घरामध्ये डाळ-भात आणि फक्त चटणी केली तरीसुद्धा आपलं जेवण होऊन जातं. तर यावर आता मी घालणार आहे शेंगदाण्याचं कूट. इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. जशी क्वांटिटी असेल तसं घ्यायचं आहे. तर इथे शेंगदाण्याचं कूट सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि थोडंसंच परतून घ्यायचं आहे, कारण आपण शेंगदाणे भाजून वगैरे त्याचा कूट केलेला असतो. त्याच्यामध्ये जास्त आपल्याला परतायची गरज नसते. तर इथे मी आता गॅस बंद करते आणि हा कूट ह्याच्यामध्ये मिक्स करून घेते, की आपली चटणी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तर एकदम 5 मिनिटामध्ये होण्यासारखी ही चटणी आहे आणि चवीला खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. जर का तुमच्याकडे वेळ नसेल आणि तुमच्या घरी भाजी नसेल, त्यावेळी ही चटणी नक्की करा. बघा छान अशी चटणी तयार झालेली आहे. तर चपातीसोबत, भाजीसोबत चवीला आपल्या तोंडाला लावण्यासाठी ही चटणी खूप छान आहे. तर मी अशी चपाती, फ्लॉवरची भाजी आणि चटणी केलेली आहे रात्रीच्या जेवणासाठी. तर अशी ही माझी छोटीशी रेसिपी संपलेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.